Good morning, students. Uh, we have studied or we have started the macroeconomics and some definitions of macroeconomics we have studied, and that is what is meant by I am now remembering national income and saving we have studied. And now, next definition of macroeconomics is investment. It refers to creation of capital assets through mobilization of savings, for example, machinery, equipment, etc. इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ काय होतो बघा. इन्व्हेस्टमेंट मीन्स यू अर्न इन्कम, यू सेव्ह इन्कम, अँड फ्रॉम युअर सेव्ड इन्कम you just do the business, or you just purchase, even if your business you are not doing, you purchase here that capital assets. It is called as an investment. For example, if you save money, you start business, you just purchase here such type of machineries, then buildings, and this is furniture. Same pictures I am using here. We can discuss here about these pictures with different points of view. So here this is capital asset. आता इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ मराठीमध्ये गुंतवणूक असा आहे, पण तुम्ही लक्षात ठेवताना इन्व्हेस्टमेंट हाच शब्द लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही सेविंग करता किंवा बँकेकडनं लोन घेता आणि त्याच्यामधून तुम्ही कॅपिटल असेट्स क्रिएट करता, तर त्याला आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. म्हणजे तुम्ही मशिनरी घेतली, इक्विपमेंट्स घेतले, बिल्डिंग घेतली, फर्निचर घेतलं, आणि तर त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. म्हणजे आपले मिळवलेले पैसे आपण कशामध्ये तरी गुंतवतो आणि त्याचा पैसा वाढवतो. म्हणजे मिळालेल्या पैशातनं सेविंग करून ते सेविंग इन्क्रीज करतात लोक, कुठं तरी कॅपिटल असेट्स क्रिएट करून. मग त्याच्यामुळे त्याचा पैसा वाढतो आणि त्यांचं इन्कम वाढतं. नेक्स्ट डेफिनेशन आहे ट्रेड सायकल्स. आता इथं ट्रेड सायकल्स म्हणजे फ्लक्च्युएशन्स इन बिझनेस, दे आर अप्स अँड डाऊन्स इन द ओव्हरऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. यू नो हिअर बॅट बिझनेस इज nothing but accepting challenges, accepting risks of the business. So yeah, that is trade. Business is full of uncertainties and full of risk. Those who have ability to accept this risk and uncertainties, and who has the ability to overcome all that uncertainties and risks, he can do the business. And this businessmen have to face that different trade cycles. What is meant by trade cycles? That means fluctuations in business. They are ups and downs in the overall economic activities. म्हणजे इथं आता बघा, आपण बिझनेस सुरू केला तर बिझनेस हा प्रत्येक वेळेसच आपल्याला प्रॉफिट देईल असं काही नाही. समजा तुमचा एखादा बिझनेस असेल तर त्या बिझनेसवर कुठल्या कुठल्या गोष्टींचा इफेक्ट होतो. कधी कधी चेंज इन फॅशन होतं, कधी कधी गव्हर्मेंटची पॉलिसी बदलते, कधी कधी कॉम्पिटिटरची संख्या वाढते, कधी कधी आपल्यापेक्षा तो कॉम्पिटिटर स्ट्रॉंग असतो, कधी कधी त्याच त्याच गोष्टी यूज करून लोक कंटाळतात आणि ते स्विचवर होतात. म्हणजे एका प्रोडक्टपासून दुसरा प्रोडक्ट यूज करण्याचा त्यांची टेंडन्सी वाढते. तर असे बरेचसे फॅक्टर्स आहेत की जे बिझनेसवर इफेक्ट करतात. इन्फ्लेशन आहे, डिफ्लेशन आहे, ते आपण आता पुढं बघायचंच आहे. अचानकच प्राईस लेवल वाढते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पण प्राइसेस वाढवावे लागतात, मग त्याचा इफेक्ट बिझनेसवर होतो. अशा सगळ्या गोष्टींनी हे बिझनेस मॅनला फेस करावं लागतात या गोष्टीला. तर ते बिकॉज ऑफ युअर मेनी रिझन्स वेन बिझनेस गोज अप ऑर गोज डाऊन, सो यर दॅट इज कॉल्ड एज ट्रेड सायकल्स. म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये काय होतं, ॲक्टिव्हिटीज एकदम स्लो डाऊन होतात कधी कधी, आणि कधी कधी एकदम फुल स्विंगमध्ये जातात. आत्ताचा जर तुम्ही कोविड-19चा जर पिरियड बघितला तर सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी स्लो डाऊन झाल्यात. कुठल्याच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला आता इथं स्पीड नाही आहे, किंवा जसं एक्सपेक्टेड होतं बिझनेसमॅनला किंवा फार्मर्सना, तसं आता परिस्थिती नाही आहे. त्यामुळं आता सगळी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ह्या कोविड-19मुळं स्लो डाऊन झाले. आणि आता तुम्ही बघत असाल की ग्रोथ रेट कमी होतो. आता जरा थोडासा वाढायला लागला ग्रोथ रेट इंडियाचा, नाहीतर पहिल्यांदा मायनसमध्ये गेलो होतं, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. आता हळूहळू थोडी इम्प्रूव्हमेंट व्हायला लागले. परत मग तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या टाईपचे बिझनेस आहेत. जे बिझनेसेस करंट कन्झम्पशन्स ऑफ गुड्स असे, म्हणजे रोजच्या आपल्या लाईफमधले आपल्याला ज्या गुड्स लागतात किंवा जे आपले वॉन्ट सॅटिस्फॅक्शनसाठी जे कमॉडिटीज लागतात, जे आपण मार्केटमध्ये परचेस करतो,
तर त्यांचा बिझनेससुद्धा आता डाऊन आहे. तुम्ही इथं बघितलं असेल 15-15 दिवस दुकानं बंद होती मध्ये. आता दुकानं बंद होती म्हणजे सगळा बिझनेस थांबलेला होता. त्या ते ट्रेडर्सना त्याच्यामध्ये बराच लॉस सहन करावा लागला, पण परिस्थिती तशी होती त्याच्यामुळे तसा डिसिजन घेतला गेला. तर अशा प्रकारचे अनसर्टन हॅपनिंग्ज येतात. आता कोविड-19 येईल असं कुठल्या तरी ट्रेडर्सला वाटलं होतं का, पण ते अचानक आलं आणि अचानक त्याचा फेस करावं लागलं सगळ्या ट्रेडर्सला आणि आपल्यालासुद्धा, कंझ्युमर्सलासुद्धा. परत फार्मर्ससुद्धा ते फेस करतात. त्यांचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येत नाहीत आणि आले तरी त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात. तर हे जे काय आहे हे अप्स अँड डाऊन्स आहेत. बिकॉज ऑफ नॅचरल कलॅमिटीज, बिकॉज ऑफ चेंज इन गव्हर्मेंट पॉलिसी, बिकॉज ऑफ फेअर मेनी अदर रिझन्स दॅट आय हॅव टोल्ड. सर whatever ups and downs in that economic activities is called as trade cycles. त्याच्यानंतर आहे बघा पुढची टर्म इन्फ्लेशन. आता ट्रेड सायकल्स कशामुळे येतात बघा, इन्फ्लेशनमुळे येतात आणि डिप्रेशनमुळे येतात. तर इन्फ्लेशन म्हणजे काय, इट इज अ कंटिन्युअस राईज इन जनरल प्राईस लेवल. म्हणजे कंटिन्युअसली जनरल प्राईस लेवल जे आहे म्हणजे प्राईस लेवलचा इंडेक्स हा वाढतच जातो. आता बघितलं तर तुम्ही बरेच तुम्हाला माहिती आहे, आता साधं व्हेजिटेबल मार्केटमध्ये तुम्ही जरी गेला तरी 50 रुपीजच्या खाली म्हणजे ज्याचे रेट्स 20 रुपये 30 रुपये होते, 20 रुपीज 30 रुपीज होते, ते आता 50 रुपीज झालेले आहेत. म्हणजे जनरली सगळ्या कमोडिटीच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन याचा अर्थ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी फुल स्विंगमध्ये नसते, प्रोडक्शन फुल स्विंगमध्ये नसतं आणि प्राइसेस वाढत जातात. सगळी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी स्लो डाऊन असते. म्हणजे अतिशय कमी स्पीडने किंवा अतिशय मंद गतीने तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि इकडं तर प्राईस लेवल वाढलेली असते. असे जे सिच्युएशन आहे त्याला आपण इन्फ्लेशन असं म्हणतो. तर या इन्फ्लेशनमुळं आपल्या बिझनेसवर परिणाम होतो आणि आपल्याला ते ट्रेड सायकल फेस करावं लागतं. त्याच्यानंतर आहे डिप्रेशन. डिप्रेशनमध्ये कंटिन्युअस फॉल इन ओव्हरऑल प्राइसेस अँड लोअरिंग डाऊन ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इन जनरल. हे पण तसंच आहे बघा. आता तुम्हाला असं वाटेल की जनरल प्राईस लेवल राईज झाली म्हणजे सेलरचा प्रॉफिटच आहे, तसं नसतं. जनरल प्राईस लेवल जर पूर्ण वाढली तर त्याचं डिमांड कमी होतो आणि डिप्रेशनमध्ये जर कंटिन्युअस प्राइसेस खाली गेलेले असतील तर जे ट्रेडरची जी पर्चेस प्राईस असते त्याच्याकडे जर प्राईस गेली तर त्याला कंटिन्युअस लॉस सहन करावा लागतो. म्हणजे समजा एखादी कमोडिटी जर 100 रुपीजला एखाद्या सेलरने घेतली असेल आणि तो जर 120ला जर ते सेल करत असेल आणि त्या 100 रुपीजपेक्षा जर प्राईस कमी झाली, समजा 90 झाली 80 झाली, तर त्याचा 20 रुपये लॉस होतो प्रत्येक प्रोडक्ट पाठीमागं. आणि अशी सिच्युएशन डिप्रेशनमध्ये क्रिएट होते. कंटिन्युअस फॉल इन ओव्हरऑल प्राइसेस त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. म्हणजे कंटिन्युअस राईज इन जनरल प्राईस लेवलसुद्धा नॉट फेअर अँड कंटिन्युअस फॉल इन प्राइसेस ऑल्सो इट इज नॉट फेअर. बोथ आर डेंजरस टू इकॉनॉमी. So there should be appropriate and moderate rise or fall in price, the price level. Then it is good for the economy. So here inflation and depression both are trade cycles, and here businessmen face that trade cycles and they overcome that trade cycle. Sometimes here they will fail, no doubt, but it is business anyhow. There is risk. So here that is trade cycle. Then next term is economic growth. Economic growth is quantitative dimension. What is meant by economic growth? An increase in the real national income of the country over a long period of time. So here, आता इथं काय सांगितलं आहे की इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ याचा अर्थ मी काय सांगितला मगाशी तुम्हाला. आपण स्टडी केलेलं आहे इकॉनॉमिक ग्रोथचं, नॅशनल इन्कमचं आपण स्टडी केलेलं आहे. सो व्हॉट इज नॅशनल इन्कम. आता इथं त्याने काय म्हणलं आहे, व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक ग्रोथ, इन्क्रीज इन रिअल नॅशनल इन्कम. आता नॅशनल इन्कम म्हणजे काय, टोटल व्हॅल्यू ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस ड्युरिंग द इयर. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. ते तुम्ही पुन्हा एकदा मागच्या लेक्चरचा व्हिडिओ ऐका, त्या बुकमध्ये पण दिलेलं आहे ते पण बघा. तर त्याच्यावरून तुम्हाला हे कॉन्सेप्ट समजेल. म्हणजे नॅशनल इन्कम इज नथिंग बट द टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस ड्युरिंग फिनान्शियल इयर किंवा ड्युरिंग ए पर्टिक्युलर इयर ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम असं म्हणलेलं आहे त्यांनी इथं.
इकॉनॉमिक ग्रोथमध्ये काय म्हणलं आहे, ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम. नॅशनल इन्कम म्हणजे काय की एखाद्या वर्षामध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये ज्या कमॉडिटीज प्रोड्यूस होतात किंवा ज्या सर्व्हिसेस रेंडर होतात त्याची टोटल व्हॅल्यू म्हणजे इथं काय आहे, नॅशनल इन्कम आहे. आणि इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय की हे नॅशनल इन्कम लाँग पिरियड ऑफ टाईममध्ये जेव्हा इन्क्रीज होतं तेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ झाली असं म्हणतात. हे कंटिन्युअस ग्रोथ इन नॅशनल इन्कम इज नथिंग बट द इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ ही कॉन्सेप्ट नॅशनल इन्कमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केली जाते. का तर तिथं त्याला क्वांटिटेटिव्ह डिमेन्शन आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हॅल्युएशन करतो गुड्स अँड सर्व्हिसेसचं तिथं आपण क्वांटिटीजमध्ये करतो. इतके प्रोडक्शन झालं, इतकं पर्सेंट प्रोडक्शन झालं, इतकं पर्सेंट सेल झाला, इतकं पर्सेंट इन्कम आहे लोकांचं, इतके पर्सेंट फॅक्टरी इन्कम आहे. त्याला खूप इकॉनॉमिक ग्रोथ ही फार मोठी कॉन्सेप्ट आहे. तुम्ही आता जस्ट यू आर इन स्टँडर्ड 11. So just now at this moment you only understand what is meant by economic growth. Economic growth is nothing but the increase in national income. National income means here valuation of goods and services during a year. So here that is increase in real national income and it is called as economic growth. तर हे क्वांटिटेटिव्ह डिमेन्शन आहे. त्याच्यामध्ये आपण ते पर्सेंटेज वाईज किंवा नंबर्समध्ये तिथं आपण एक्सप्रेस करतो इकॉनॉमिक ग्रोथ. आताच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की आता आपला इकॉनॉमिक ग्रोथ रेट हळूहळू वाढायला लागला आहे. पण जेव्हा कोविड-19 पहिल्यांदा आलं तेव्हा तो मायनसमध्ये गेला होता. आणि आपल्या पूर्वीचा जो रेट होता काही दिवसापूर्वीचा काही वर्षापूर्वीचा तो जो 6% 7% होता आणि तो 9% करायचं आपलं एक ध्येय होतं. पण आता ह्या अनसर्टन हॅपनिंगमुळं म्हणजे अचानक उद्भवलेल्या या संकटामुळं कोविड-19च्या संकटामुळं आपल्याला थोडंसं इकॉनॉमीज इथं डिस्टर्ब झालेले आहे आणि त्याच्यामुळे तो इकॉनॉमिक ग्रोथ रेट आता आपला कमी झालेला आहे आणि परत एकदा आपण त्याच्यावर ओव्हरकम करून वाढवायचं आहे असं गव्हर्मेंटचं मत आहे. सो नाव नेक्स्ट इज इकॉनॉमिक ग्रोथ इज अन इन्क्रीज इन प्रोडक्शन. म्हणजे परत एकदा त्यांनी ते मिनिंग सांगितलेलं आहे. इकॉनॉमिक ग्रोथ इज अन इन्क्रीज इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन अन इकॉनॉमी. अगदी सोपं साधं मिनिंग आहे, तुम्हाला कळेल. सो व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक ग्रोथ, इन्क्रीज इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. नॅशनल इन्कम म्हणजेच काय, व्हॅल्युएशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मग इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, राईज इन नॅशनल इन्कम म्हणजेच काय, राईज इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस असं तिथं आपण कोरिलेट करू शकतो. अजून एक मिनिंग दिले त्याने, इन्क्रीजेस दिस इकॉनॉमिक ग्रोथमुळं काय इफेक्ट होतो तर इट इन्क्रीजेस कॅपिटल गुड्स, लेबर फोर्स, टेक्नॉलॉजी अँड ह्युमन कॅपिटल अँड कॅन ऑल कॉन्ट्रीब्यूट टू इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे हेच की ह्याच्यामध्ये जर आपण इन्क्रीज झाले तर तिथे नॅशनल इन्कम वाढतं आणि नॅशनल इन्कम वाढलं की आपण इकॉनॉमिक ग्रोथ झाली असं म्हणू शकतो. दॅट इज इकॉनॉमिक ग्रोथ. त्याच्यानंतर आहे बघा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इथं इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला क्वालिटेटिव्ह डिमेन्शन आहे. तिथं काय होतं इकॉनॉमिक ग्रोथमध्ये, क्वांटिटेटिव्ह होतं. इथं काय आहे, क्वालिटेटिव्ह डिमेन्शन आहे. म्हणजे नुसतं तुमचं इन्कम वाढलं, नुसतं प्रोडक्शन वाढलं, गुड्स अँड सर्व्हिसेस सगळे वाढले, अगदी चांगलं झालं तर त्याचा उपयोग आहे का, नाही. इकॉनॉमिक ग्रोथ बरोबरच तुम्हाला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण करायचे आहे. मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही क्वालिटेटिव्ह डिमेन्शन आहे किंवा हे क्वालिटेटिव्ह टर्म आहे. म्हणजे तुम्ही इकॉनॉमिक ग्रोथ प्लस ऑल अदर ॲक्टिव्हिटीज विच आर रिलेटेड टू वेलबिईंग ऑफ ह्युमन बिईंग्स ऑर वेलबिईंग ऑफ द पीपल. सो दॅट इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे आपण इक्वेशन इथं काय करू शकतो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज इक्वल टू इकॉनॉमिक ग्रोथ प्लस ऑल अदर ॲक्टिव्हिटीज विच डिटरमाइन वेलबिईंग ऑफ द पीपल. मग त्याच्यामध्ये एज्युकेशन आहे, हेल्थ आहे. आता बघा आपल्याकडे इकॉनॉमिक ग्रोथ बऱ्यापैकी वाढली होती पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं थोडंसं इम्प्रूव्हमेंट कमी आहे किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वाढायचा रेट कमी आहे. म्हणजे आता तुम्ही जर हेल्थ फॅसिलिटीज जर बघितल्या आता ह्या कोविड-19च्या बॅकग्राऊंडवर खूप काही आपल्याला लक्षात आलेलं आहे. आपण कुठं आहोत, ह्याचे इकॉनॉमिकली आपण किती साऊंड आहोत हे आपण इथं लक्षात येईल. तुम्ही जर हेल्थ फॅसिलिटीज जर इंडियाच्या आणि इतर कंट्रीजच्या जर तुम्ही कम्पेअर केल्या तर नक्कीच आपल्याकडे हेल्थ फॅसिलिटीज कमी आहेत. तुम्ही जर बघितलं त्याचे जर त्या आता तुम्हाला माहिती आहे बघा, फेस करतायत लोक ही सिच्युएशन, बेड अवेलेबल नाही आहेत.
त्याच्यानंतर त्याच्या जे कोविड-19शी इथं फेस करण्यासाठी जे काही मशिनरी, जे काही मेडिकल टेस्ट किंवा जे काही हे ज्यांची जी काही मेडिकल ट्रीटमेंट असेल तर त्या मेडिकल ट्रीटमेंटची आपल्याकडं अवेलेबिलिटी कमी आहे आणि त्यामुळे लोकांना तिथं जास्त प्रॉब्लेम्स यायला लागले आहेत. व्हॉट इज दिस इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तुम्ही जर कम्पेअर केले अमेरिकेचे जर हेल्थ सिच्युएशन आणि इंडियाचे हेल्थ सिच्युएशन, थोडा फरक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपण इथं फेस करतो आहे ते कोविड-19 पॅन्डेमिक. तर हे त्या कंट्रीजच्या डेव्हलपमेंटवर असतं किंवा इकॉनॉमिक ग्रोथवर असतं. आपल्याकडे पॉप्युलेशन पण जास्त आहे, इकॉनॉमिक ग्रोथचा रेट आता कमी झाला आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या डिफिकल्टीज आपण फेस करतो आहे. नाव नेक्स्ट इज आय थिंक हिअर युअर फर्स्ट चॅप्टर इट गोज ऑन फिनिशिंग नाव. म्हणजे आपण आता फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे. तर या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो तर बेसिक कॉन्सेप्ट शिकलो बघा सगळे. आता बेसिक कॉन्सेप्टमध्ये अगदी गुड्स अँड सर्व्हिसेसपासून ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंटपर्यंत आपण इथं या बेसिक कॉन्सेप्ट शिकलेले आहोत. त्या तुम्ही पुन्हा पुन्हा लर्न करायचे आहेत आणि ह्याचे एक्झरसाईज आहेत. हे एक्झरसाईज मी तर उद्या घेते. आता अकाउंटचा एक्झरसाईज मी का घेतले नाही, कारण अकाउंटचा जो मेन पोर्शन आहे तो महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे आपल्याला वेळ दिला पाहिजे. म्हणून मी ते अकाउंटचे जे फर्स्ट चॅप्टर आहे ते तुम्ही घरी सोडवा. मी जे शिकवलेलं आहे त्याच्या आधारे तुम्हाला ते नक्की सॉल्व करता येईल. आणि मला वाटतं त्याच्या कन्फर्मेशनसाठी आन्सर की पण दिलेले आहे का बघा टेक्स्टबुकमध्ये, तर ते कन्फर्म करा आणि काही डिफिकल्टी आली तर तुम्ही विचारू शकता. सो टुडे वी हॅव कम्प्लिटेड फर्स्ट चॅप्टर ऑफ इकॉनॉमिक्स. टुमॉरो विल स्टार्ट अगेन. टुडे we will stop here. Thank you very much.